जय शिवराय मित्रांनो, आपण चाललेलो आहे मार्लेश्वरला। चला मग आपला दौऱ्याला सुरुवात करूया। सुरुवात आहे कडेगाव मधनं। तर गँग गोळा झालेले आहे आणि अशा तऱ्हेने जायचं नियोजन लागलेलं आहे कडेगाव मधनं। शेंड्या बरं भरलेलं, शेंड्या बरं जाऊ दे, शेंड्या बरं भरले, शेंड्या बरं भरले झालं। आंबाघाटामध्ये आमचं हे सध्या आंबाघाटामध्ये हॉटेलमध्ये आता नाश्ता करायचे, नाश्ता काय तर बसायचे काय फणस। चला सगळे चहावर दाव मारता ना, हा अरे बाबा माऊलीच्या या चहा घ्या आंब्यामध्ये। अजून झाले आता आंब्या घाटाचं पूर्वज हे काय नाही ते अंगले बघ द्यायला।
साधारण आम्ही आता मार्लेश्वरच्या जवळ पोहोचलेलो आहे. गाडी गेलेली आहे पार्क, बरोबर गाडी लावली आता जायचं. गाडी गेलेली आहे पार्किंग. दो बुन जिंदगी के दो बुन जिंदगी माझा ऍड काय रे, आठवते कर तुला? बॅटरी संपूर्ण 350 पायऱ्या चढून सध्या आलोय आम्ही आता. आल्या आल्या धबधब्याचा नजारा. आता दर्शन घ्या मस्तपैकी. आणि रस्त्यामध्ये दर्शनाला आमची मंडळी उभा आहेत. अशा तऱ्हेने आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. धबधब्याचा नजारा इकडे खाली जायला बंदी आहे. बंदी आहे ना, तिथं धोका लिहिलंय बघ. गेला गेला आपलं दर्शन झालंय आणि आपण चालूया आपण घरली. मंडळी कटळून आल्या, 350 पायऱ्या उतरल्या आणि चढल्या आणि मस्त पैकी आता ताव द्यायचा वाकऱ्यावर. शेड आमचे व्हिडिओ काढायला व्यस्त. जेवण होतंय नाही होतंय पण आता नजारा बघा एक नंबर. डोळा भाऊ चाललेला आहे आणि महाराष्ट्र असेल. चला गणपती बाप्पा मोरया. जत्रा मार्लेश्वर मध्ये आम्हाला आता नवीन एक स्पॉट गावलेला आहे. आपण त्याचा शोध लावूया आपण. हा आहे स्पॉट आणि इथं आहे मार्लेश्वर. आणि हा बसा नयनरम्य असं आपल्याला दृश्य पाहताना आपण बघतोय. या ठिकाणी पाऊस आलेला आहे. पुढचं घ्या तुम्ही आता कव्हर करा. आणि आहे तो स्पॉट आणि आमचा आरके भाऊ नाच करायला लागले ते मस्त वेळ पवायला एन्जॉय करण्यासाठी जागा. हा पूल बैठला तरी आहे इथे. वाळला तो वाला झालं एका जागेवर. नव्हते रे काना माझ्या मना. पुढचं घे ते मी नाही भिजलं.
तुझ्यासाठी नाही वाढलं एवढं हा एक नंबर खतरनाक. कधी आला तर येऊन जावा. आज या ठिकाणी आपण सर्वजण महाबळेश्वर या ठिकाणी व्हिजिट दिली असता. महाबळेश्वर का मार्लेश्वर? सॉरी पे टाकले ना. मस्त छानपैकी पाऊस पडला आहे. टेक घेण्याचा आनंद घेत आहे. आज या ठिकाणी आम्ही मार्लेश्वर देवस्थान या ठिकाणी व्हिजिट दिली आहे. येताना असा कडक असा ऊन होतं आणि वरसोबत असं घाम वगैरे येत होता. पण जाता जाता पावसानं हजेरी लावलेली आहे. तसेच आणि आम्हाला याच ठिकाणी नयनरम्य धबधबा सापडलेला आहे. धबधबा म्हणता येणार नाही. एन्जॉय केलेला आहे भरपूर. आणि आता पावसात दिसत आम्ही चाललेलो आहे. घरची वाट धरत बाय. तुफान पाऊस आला या. आणि त्या पावसामध्ये राडा कोकणातला पाऊस. सकाळी पाऊस होता ना, आता पाऊस वागा. याला म्हणायचं राडा. भेटला तर भेटू दे. पण आज घरी जायचं म्हणजे जायचं. तिथे कोकणातल्या पावसात भिजत
काय खतरनाक पाऊस आहे वर, खतरनाक डोंगर. तुफान पाऊस. हे पडायला लागलेलं आहे आता तर मार्लेश्वर बशी काय पडलेली नाही, पण तिकडे पडायला लागल्या. मार्लेश्वरवरून 2-4 किलोमीटर पुढं आलं असेल तोपर्यंत पाऊस आता इथं उघडे मिळायला लागल्या बघा. आता मग तिकडं भरपूर पाऊस आहे. एक नंबर आल्याला सार्थकी लागलं पावसात भिजायचं. दर्शन झाल्यानंतर भिजायचा योग आला आमचा. चला का इथून पुढे तर पाऊसच नाही बघा. पाक पाऊस म्हणजे पाक हेच झालाय, पण वर ढग आहे बरं काय, भरपूर फुल ढग आहे. पाऊस नाही. इथून सगळं आता वाळलं झालं आहे. 10 किलोमीटर झालं आपण मार्लेश्वर पासून पुढे. चला मग पुढची परिस्थिती बघूया. जाताना तर काय परिस्थिती एवढी वाईट होती, गरमी होती, भरपूर तावत होतं. आणि अचानक एकदम मार्लेश्वरवरनं रिटर्न मारताना पाऊस आला. आता इथंही पाऊस लागला बघा. आला जाताना भाताची लागवड चालू आहे. आता भात पेरून झालेला दिसतोय, पण पाऊस अजून काय जास्त इकडं नाही, कमी आहे. कोकणातली माणसं सारी गोडी. पुढं आमचं प्रीमियम चाललंय, प्रीमियम लालपरी MS बॉडी. पुढं आमचं प्रेम चाललंय बघा. आता इथं स्टॉप घेतला असेल त्यामुळे गावली गावत नाही. कोकणची गाडी काय गावत नाही आम्हाला. देवरुख विभाज आहे. खतरनाक. कोकणचा ड्रायव्हर म्हणजे खतरनाक ड्रायव्हर. फिल्टर ना जागे मला. स्टॉप आहे वाटते, युटर्न. आमची गँग सध्या आंबा घाटामध्ये आम्ही एंट्री मारणार आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. अशा तऱ्हेने अशा तऱ्हेनं आमची आंबा घाटात एंट्री झालेली आहे. आता इथून लेफ्ट घ्यायचा. इथून राईट मारा जाताना. ओके चला. आंबा घाटात जरा पाऊस कमी, नाहीतर भिजवलंय पावसानं. आता अवतार करून सोडलाय. जत्रा वातावरण असं बघा. काय वातावरण आहे आंब्या घाटातला, एक नंबर खतरनाक. आणि 10 मेगापिक्सल झूम. ते तिकडं आहे आंब्या घाटाचा शेवट. एक नंबर. आणि हे माग असा एवढं सगळं भिजून परत सलगराम होतो ते आंबा घाट. कोकणातील रस्ते आणि आमचं शर्ट एकच झालंय. येत असेल तर सावधानी, पांढरा घालू नका, दिसून येते लागले. पाऊस गेल्यानंतर पाणी पडायला लागले. सगळं वाळल्यानंतर पाणीच निघायला लागले.